नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये। कॅप राऊंड 1चं रजिस्ट्रेशन आता झालेलं आहे आणि आता कॅप राऊंड 2 ची तयारी, म्हणजे कॅप राऊंड 1चं आता रजिस्ट्रेशन पण झालेलं आहे, ऑप्शन फॉर्म पण झालेले आहेत, याद्या पण लागलेल्या आहेत। आता एक दिवसामध्ये कॅप राऊंड 2 ची व्हॅकन्सी आपल्याकडे येणार आहे। पण आता कॅप राऊंड 2 ची कॅप 1 ची कॅप 2 ची व्हॅकन्सी येणार आहे। कॅप 2 ची यादी कशी बनवायची आणि तयारी नेमकी कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। ज्यांना कॅपमध्ये सीट लागले त्यांनी देखील बघायचं आहे, ज्यांना नाही लागलं त्यांनी तर अत्यंत काळजीपूर्वक बघायचं आहे, कारण आता तुम्हाला सगळा विचार करून आपले ऑप्शन्स वाढवावे लागतील। तर कॅप राऊंड 2 ची तयारी कशी करायची, यादी कशी बनवायची, एडिट कशी करायची, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया, याआधी आपण काय सांगितलं होतं सगळ्यांना की तुम्हाला तुमचे डिटेल्ड वाले ऑप्शन डाउनलोड करून घ्यायचे आहेत। कॅप 1 चे दिलेले डिटेल ऑप्शन जर लॉगिन मध्ये तुम्ही बघितलं मे बी तुम्हाला ते सापडू शकतात। तुम्ही तुमचे डिटेल वाले ऑप्शन्स प्रिंट काढून घ्यायचे। आता नसतील भेटत तर काय करायचे, तुम्ही तुमचे ऑप्शन्स काय दिले त्याची तुमच्याकडे कोडची प्रिंट आहे, त्या कोडच्या प्रिंटवर ना सगळे कॉलेजचे ऑप्शन्स कुठेतरी एक्सेल शीटमध्ये किंवा कुठेतरी पेजवरती एका व्यवस्थित एका खाली एक तुम्ही लिहून घ्यायचे। आणि त्यानंतर पुढे काय करायचे बघा, इथे आपण बघूया आपल्याकडे एक विद्यार्थ्याची यादी आहे। त्या यादीवरून आपण बघूया की आता त्यांना पुढे काय करायचं। एका विद्यार्थ्याची यादी आपल्याकडे आहे, त्या विद्यार्थ्यांनी जवळपास आता बरेच ऑप्शन इथे दिलेले आहेत। ओके, त्याला XYZ मार्क होते, त्याने COEP VIT असे सगळे ऑप्शन्स त्यांनी इथे दिलेले आहेत। ओके, इथे आपण बघू शकतो। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की आधी आपण आपली यादी प्रिंट करून घ्यायची किंवा यादी एका पेजवरती काढून घ्यायची पहिल्या राऊंडची। आता सपोज आता ह्या विद्यार्थ्यांनी एवढे XYZ ऑप्शन दिलेले आहेत। आता त्याला जर काही लागलं नसेल तर त्याला काय करायचं आहे, त्याला आधी सगळ्या ऑप्शनचे कट ऑफ चेक करायचे। जेवढे काही ऑप्शन्स अवेलेबल आहे, टाकलेले नाही अजून जे नाही टाकले सगळ्यांचे कट ऑफ चेक करायचे। आता कट ऑफ नेमके कसे चेक करायचे हे आपण बघूया। कट ऑफ नेमके कसे चेक करायचे, ही आपली CETCELची वेबसाईट आहे। आता आपण कॅप 1चा निकाल लागला त्यानंतर इथे आपण बघू शकतो की कॅप राऊंड 1 AI कट ऑफ आणि कॅप राऊंड 1 MH कट ऑफ, म्हणजे महाराष्ट्राचा आणि ऑल इंडियाचा कट ऑफ। महाराष्ट्राचा कट ऑफ म्हणजे CETचा कट ऑफ आणि AIचा कट ऑफ म्हणजे JEEचा कट ऑफ तुम्हाला इथे आलेला आहे। त्या फाईलला तुम्ही रिस्पेक्टिव्हली क्लिक केलं, इथे तुम्हाला या प्रकारची फाईल दिसेल। ओके, या प्रकारची फाईल तुम्हाला दिसेल। इथे आपण बघू शकतो प्रत्येक कॉलेजच्या आता इथे कोड वाईज कोडच्या सिक्वेन्शियली ऑर्डरने त्यांनी फाईल दिलेली आहे। याच्या आधी ही फाईल कट ऑफ नुसार खाली यायची, पण आता म्हणजे हिला कट ऑफचा फिल्टर नाही आहे, कॉलेज कोड सिक्वेन्शियली त्याच्या प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ इथे दिलेले आहेत। तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही त्या कॉलेजचा कोड सर्च करायचा आणि त्या कॉलेजचे ऑल इंडियाचे कट ऑफ बघायचे। जर तुम्हाला JEEचे कट ऑफ बघायचे असेल तुम्ही या फाईलमध्ये कॉलेजचा कोड सर्च करायचा आहे, त्यामध्ये मग त्या कोडच्या पुढे ब्रँचचं नाव आहे आणि ब्रँचच्या पुढे तुम्हाला इथे त्या ओके सॉरी इथे नाही, याच बाजूला तुम्हाला JEEचं पर्सेंटाइल दिसेल। सिरियल नंबर बघायची गरज नाही, JEEचं पर्सेंटाइल त्या कॉलेजचं किती मार्काला काय क्लोज झाले हे तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये तफावत असतं, असे काही सिक्वेन्शियली नाही आहे, फक्त कॉलेजचे कोड त्यांनी एकत्र इथे केलेले आहेत। यामध्ये सिक्वेन्शियली काही ऑर्डर नाही आहे की फक्त सिक्वेन्स कशामध्ये चॉईस कोडमध्ये सिक्वेन्स आहे, पण कॉलेजच्या कट ऑफमध्ये काही सिक्वेन्स नाही आहे, म्हणजे उतरता का चढता क्रम नाही आहे। तर तुम्ही इथे बघू शकता हे झाले ऑल इंडियाचे कट ऑफ। म्हणजे तुम्ही कट ऑफ कसे बघणार, जर JEEचं बघायचं असेल तर या फाईलमध्ये कॉलेजचा कोड सर्च करायचा, जर CETचा बघायचा असेल तर इथे CETची फाईल दिलेली आहे। ओके, फार मोठी आणि कॉम्प्लेक्स फाईल असते, यामध्ये तुम्हाला कॉलेजचा कोड सर्च करावा लागतो। सपोज मला आता इथे AISSMS कॉलेजचा कोड सर्च करायचा आहे, मी काय करणार, इथे कंट्रोल फाइंड करणार, फाइंड AISSMSचा कोड मला काय आठवते 6282। इथे हा कोड मी 6282 कोड मी इथे सर्च केला आणि बघा इथे मला काही व्हॅल्यू सापडलेल्या आहेत। आता मी त्या व्हॅल्यूजवर जातो 6282। आता कट ऑफ नेमकं कसं बघायचं आहे 6282। आता हे ॲक्च्युली 6282 ह्याच्यामधलं सर्च करायला सध्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्यामधलं चेक करते। सध्या आपण बघूया की आता मला ॲक्च्युली त्या कॉलेज कोडपर्यंत जायचं आहे। यस, इथे बघा कॉलेजच्या कोडमध्ये ती व्हॅल्यू सापडलेली आहे। आपण इथे थोडंसं झूम करून मी तुम्हाला दाखवू इच्छितो। 6282 ही व्हॅल्यू इथे आयडेंटिफाय झालेली आहे। ओके, ही व्हॅल्यू इथे आयडेंटिफाय झालेली आहे। AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, AISSMS IOIT ज्याला आपण म्हणतो। आता हे ॲटोनॉमस कॉलेज आहे बघा, ह्या ॲटोनॉमस कॉलेजमध्ये स्टेट म्हणजे स्टेट लेवलचे कट ऑफ दिलेले असतात, म्हणजे सगळे कट ऑफ स्टेट लेवलमध्ये दिलेले असतात। यामध्ये होम आणि अदर असं काही डिफरन्शिएशन नसतं। इथे बघा
आपल्याला कट ऑफ बघायचा आहे. ओपनचा कट ऑफ CS चा 96.96 लागलेला आहे. आपण पर्सेंटेज वाईज असा बघू शकतो किंवा SML वाईज तुम्ही इथे चेक करू शकता तुमचा कट ऑफ नेमका काय लागलेला आहे ते. आता हा ओपनचा कट ऑफ आहे. तुम्ही असाच SCचा, STचा, जनरल SC, जनरल ST, जर फिमेल कॅन्डिडेट असेल इथे आपण अजून थोडं स्क्रोल करूया. LOPEN-S, LSC, LST, LNT1, LNT2, LNT3 असं प्रत्येक कॅटेगरीचा वेगवेगळा कट ऑफ तुम्हाला दिसतो. तुम्ही तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ इथे बघू शकता. आपल्या कॅटेगरीच्या कॉलममध्ये बघू शकता. जर मुलगा असेल तर जनरलमध्ये बघायचं आहे, जर मुलगी असेल तर लेडीजमध्ये बघायचं आहे, तर लेडीजमध्ये नसेल तर जनरलचा कट ऑफ बघायचा आहे. हे झालं ऑटोनॉमस कॉलेजचा कट ऑफ कसं बघायचा. रँक वाईज बघायचं असेल हा रँक नोट करायचा, आणि जर तुम्हाला पर्सेंटाईल बघायचं असेल तुम्ही इथे पर्सेंटाईल कंसामध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही कॉलेजचे आणि प्रत्येक ब्रांच, आपण हे काय बघितलं, कम्प्युटर बघितलं. थोडंसं झूम आउट करतोय. ओके, आता आपल्याला इथे AICSML झालं. आपण एक नॉन ऑटोनॉमस कॉलेज बघूया. 6822 DY पाटील पिंपरी बघूया आपण. 6822 इथे मी सर्च करतो. पहिल्या काही व्हॅल्यूज तुम्हाला कॉलेजच्या त्या ह्या पॉईंटमध्ये सापडतात, पण जेव्हा कोडमध्ये सापडतील तेव्हा आपण बघूया. इथे म्हणजे 0 ॲड केला तर आय थिंक हा फक्त कॉलेजचाच कोड असेल. 06822. येस, बघा 0 जर ॲड केलं त्याच्यामध्ये काय होतं तुम्हाला एक्झॅक्टली. आता ॲक्च्युली हे मला जे शोधायचे ते कॉलेज नाही आहे, मला 6282 आय थिंक शोधायचे. 6282. येस, नाही, मला DY पाटील पिंपरी जे ऑटोनॉमस कॉलेज नाही आहे ते शोधायचं आहे. PIMPRI. GCI. येस 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 येस, हे कॉलेज मला तुम्हाला दाखवायचं होतं. हे एक नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे. याचे नेमके कट ऑफ बघायचे कसे असतात बघा. इथे कम्प्युटर, आपल्या इथं AICMS मध्ये आपण काय बघितलं, कम्प्युटरचा कट ऑफ फक्त एका लाईनमध्ये स्टेट लेवल लिहून होता, कारण ते ऑटोनॉमस कॉलेज होतं. पण एका नॉन ऑटोनॉमस कॉलेजचा कट ऑफ कसा बघायचा असतो बघा. तो 2-3 लेवलमध्ये 2-3 सेक्शनमध्ये डिवाइड केलेला असतो. पहिला सेक्शन असतो होम युनिव्हर्सिटी सीट अलॉटेड टू होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट. बघा, नॉन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये 70% जागा त्या विद्यापीठातल्या मुलांसाठी राखीव असतात, 30% जागा बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. जर तुमची होम युनिव्हर्सिटी पुणे असेल, हे पुण्यातलं कॉलेज आहे, तर इथे तुम्ही होम टू होममध्ये तुमचा कट ऑफ चेक करू शकता. जर तुम्ही बाहेरचे असाल, पुण्याच्या बाहेर तुमची 12वी झालेली असेल, तुमची होम युनिव्हर्सिटी पुणे नसेल, तर तुम्ही इथे ऑर्डर टू ऑर्डरमध्ये बघायचे. बघा दोन, आता इथे काय झालेलं आहे, हे होम टू ऑर्डर काय बघा. होम युनिव्हर्सिटीमध्ये या कॅटेगरीसाठी हे जे कॅटेगरी PWD SC-H आणि PWD OBC-H, म्हणजे PWD मध्ये SCचा कॅन्डिडेट होममध्ये आलाच नाही आणि ह्याच्यामध्ये पण आला नाही, OBC मध्ये पण आला. तेव्हा हा कॅन्डिडेट जो आहे हा ॲक्च्युली होम युनिव्हर्सिटीमधनं ऑदर युनिव्हर्सिटीला त्याचं सीट वाटप झालेलं आहे. ओके, इथे तुम्ही बघू शकता होमचं होममध्ये ज्यांचं 12वी पुण्यामध्ये झालेलं आहे त्यांनी होम टू होममध्ये कट ऑफ बघायचा आहे. होममध्ये जागा शिल्लक असेल तर त्या होम टू ऑदरमध्ये असतात. आता ज्यांचं 12वी त्या कॉलेजमध्ये पुण्याच्या बाहेर झालेलं आहे त्यांनी ऑदर टू ऑदर या कॅटेगरीमध्ये त्यांचा कट ऑफ बघायचा. या प्रकारे तुम्ही तुमचे कट ऑफ बघू शकता. इथे तुम्हाला थोडंसं ऑडिओ मिसमॅच दिसेल, कारण ऑडिओ डिलीट झाला होता, मी तो परत कनेक्ट केलेला आहे. ओके, इथे आपण थोडं डिटेलमध्ये बघू शकतो अजून की तुमची जी रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी आहे तर ती तुम्ही त्यानुसार त्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीच्या कॉलममध्ये तुम्ही कट ऑफ बघू शकता. आणि तुम्हाला हे दिसेल की ऑर्डरचा कट ऑफ हा होमपेक्षा थोडासा जास्त असतो. आणि आता यामध्ये पण काही जागा स्टेट लेवलला वाटप केल्या जातात, म्हणजे जसं की डिफेन्सच्या जागा, जसं की TFWच्या जागा, जसं की EWच्या जागा, ह्या सगळ्या जागा ज्या आहेत ह्या वेगळ्या पद्धती म्हणजे स्टेट लेवलला वाटप केलं जातात. त्याच्यामध्ये 70-30 नसतं, त्यामुळे त्यांचे कट ऑफ तुम्हाला स्टेट लेवलमध्ये दिसतात. ॲटोनॉमसमध्ये सगळे कट ऑफ एकाच नावा टायटल अंडर असतात, पण इथे तुम्ही बघू शकता. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, या प्रकारे आधी कट ऑफ चेक करायचे आहेत. आता कट ऑफ कसे चेक करायचे आहेत, तुम्हाला जे कॉलेज ऑलरेडी आहे त्यामध्ये जर तुम्ही CETहून कॉलेज ऑलरेडी झालं असेल तर CETचे कट ऑफ चेक करायचे. आता आपण एक तात्पुरतं एक नॉन ऑटोनॉमस, आता हे आपण नॉन ऑटोनॉमस बघितले, आपण अजून एखादं कॉलेज बघूया जे ऑटोनॉमस आहे. थोडंसं वर स्क्रोल करूया आपण.
जोपर्यंत आपल्याला ॲटोनॉमस कॉलेज सापडत नाही, म्हणजे आपल्याला हे कळेल की ॲटोनॉमसमध्ये बाकीचे कट ऑफ कसे तुम्हाला पाहायला मिळतात. ओके, इथे तुम्ही बघू शकता MMCV कॉलेज आपण बघतोय. इथे सगळे कट ऑफ स्टेट लेवलमध्ये दिसतात आणि जे तुम्हाला शेवटचे कट ऑफ बघायचे आहेत, जसं की डिफेन्स, EWS, TWS, ते तुम्हाला सगळ्यात शेवटी स्क्रोल करून इकडे सापडतील. इकडे तुम्हाला या प्रकारे EWS आणि TWSचे कट ऑफ सापडतील. कॉलेज ॲटोनॉमस असेल किंवा नॉन ऑटोनॉमस असेल, EWS आणि TWSचे कट ऑफ तुम्हाला स्टेट लेवलमध्ये सापडणार. ॲटोनॉमसमध्ये एकाच कॉलममध्ये सापडणार, नॉन ऑटोनॉमसमध्ये तुम्हाला खालच्या साईडला सापडणार. तर आता तुम्हाला काय करायचं, तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजच्या वरचे काही ऑप्शन्स आणि खालचे काही ऑप्शन, इव्हन सर्व ऑप्शनचे तुम्ही कट ऑफ काढून ठेवायचे आहेत. ते कट ऑफ तुम्ही या प्रकारे काढल्यानंतर तुम्हाला तुमची राऊंड 2ची यादी बनवणं सोपं आहे. फॉर एक्झाम्पल इथे बघूया आपण, ISQIT तुम्हाला अलॉट झालं असेल आणि तुम्हाला ENTCच्या वरचं काही हवं आहे, तुम्हाला ISQITचं ENTC लागले, तर तुम्ही हे वरच्या सगळ्या ब्रांचेसचे कट ऑफ काढायचे. आणि जर तुम्हाला CS घ्यायचं असेल तर तुम्हाला आता खालच्या काही कॉलेजचे CSचे कट ऑफ काढायचे. ओके, आणि हे सगळं काढल्यानंतर आपण काय करायचं, हे काढल्यानंतर आपल्याला असं कळणार आहे की आता मला ॲक्च्युली काय मिळू शकतं, काय माझ्याशी क्लोजेस्ट आहे. जे काही तुमच्याशी क्लोजेस्ट आहे, मग ते वरचं ENTC असेल किंवा खालचं कम्प्युटर असेल, ते तुम्हाला कळतं. तेव्हा सगळ्यांनी ऑफिसला यायच्या आधी काय करायचं आहे, आधी तुम्ही तुमचे कट ऑफ डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि कट ऑफ पाहायचे आहेत. ह्या प्रिंट तुम्ही बघायच्या आहेत. ह्या प्रिंटवरचे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळे म्हणजे कट ऑफ लिहून काढायचे आहेत. आता हे इथं जे मी एक्सप्लेनेशन देतो हे कसं हे आहे की आता ENTC ज्यांना लागलेलं आहे आणि ज्यांना कम्प्युटर पाहिजे त्यांनी ते कम्प्युटर खालचे कट ऑफ त्यांनी नोट करायचे आणि कुठे आपल्याला एक्झॅक्ट कट ऑफ मॅच होतं तिथे त्या कॉलेजला तुम्हाला मिळू शकतं. जर मिळत नसेल तर आपल्याला अजून कॉलेज वाढवावे लागू शकतात. ओके, इथून तुम्हाला कट ऑफ बघायचे, इथून तुम्हाला पर्टिक्युलरली कट ऑफ नोट करायचे. जर कट ऑफ कॅटेगरीमध्ये दिसत नसेल तर तुम्हाला ते ओपनमध्ये बघायचे आहेत किंवा जनरल कॅटेगरीमध्ये बघायचे आहेत. ओके, येस, हे सगळं मी एक्सप्लेन करतो आहे की तुम्हाला जर सेम ब्रांचमध्ये चांगलं कॉलेज बघायचं झालं तर तुम्ही वरचे सगळे कट ऑफ बघावे लागतील आणि जर तुम्हाला काही अजून पर्याय ॲड करायचं तर तुम्हाला खालचे पण ऑप्शन्स बघावे लागतील. बेटर आहे की तुम्ही सगळे कट ऑफ काढून आयडेंटिफाय करणं हे सगळ्यात योग्य राहील तुमच्यासाठी. ओके, तर या प्रकारे आपल्याला आपल्या प्रिंटवरती आधी सगळे कट ऑफ लिहून काढायचे आहेत, जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्याला राऊंड 2मध्ये कुठले ऑप्शन्स ॲड करायचे आहेत, कुठले रिमूव्ह करायचे आहेत. आणि या प्रकारे आपल्याला राऊंड 2ची यादी आपल्याला प्रिपेअर करायची. म्हणजे आपल्याला अलॉटेड इन्स्टिट्यूटच्या वरचे, खालचे किंवा अजून जे आपण नाही टाकले ह्या सगळ्यांचे कट ऑफ आपण टाकायचे आहेत, जेणेकरून आपल्याला कळेल. ओके, आता ब्रांच वाईज आता इथे जे काही ब्रांच आहेत जेव्हा तुम्ही ते कट ऑफ लिहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की एखादी ब्रांच मला कट ऑफनुसार वर टाकायची आहे, खाली टाकायची, कधी काढून टाकायची. ते तुम्ही कट ऑफ लिहिल्याशिवाय कळणार नाही. आपल्याकडे सध्या मागच्या वर्षीच्या कट ऑफवरून आपण काढलेली माहिती आहे, पण आपण या वर्षीच्या कट ऑफवरही माहिती बघणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, ऑडिओ अजून थोडा मिसमॅच आहे, तरी पण मी जास्तीत जास्त डिस्क्रिप्शन मॅच करायचा प्रयत्न करतो आहे. ओके, यामध्ये हे सांगतो की मी कट ऑफ म्हणजे याद्या बनवण्याआधी तुम्ही सगळे कट ऑफ नोट करणं गरजेचं आहे आणि ते कट ऑफ नोट केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन्स वाढवायचे आहेत, कुठले खालचे ऑप्शन्स वर टाकायचे आहेत, कुठले अनवॉन्टेड ऑप्शन रिमूव्ह करायचे आहेत, ही सगळी माहिती तुम्हाला कट ऑफ काढल्यानंतर मिळते. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी आधी काय करायचं, आपले डिटेल ऑप्शन कॉलेज वाईज किंवा कोड वाईज तुम्ही लिहून काढायचे आहेत, त्यानंतर त्यांचे कट ऑफ लिहायचे आहेत आणि तुमची पुढची यादी तुम्हाला त्या प्रकारे बेटर पद्धतीने बनवायची आहे. यामध्ये सगळ्यांनी ऑफिसला येण्याआधी काय करायचं आहे की आधी ऑफिसला येण्याच्या आधी ही यादी प्रिंट करून आणायची आहे. तुम्ही जर आपल्याकडे पेड काउन्सिलिंग लावली असेल किंवा लावलेली नसेल, तुम्हाला जर ह्या म्हणजे राऊंड 2ची यादी प्रिपेअर करायची आहे, तुम्हाला राऊंड 1चा ॲक्च्युली कॅपचा कट ऑफ त्यामध्ये नोट करणं गरजेचं आहे. तुम्ही जर आता मी याच्यामध्ये हे सांगतो आहे की जर तुम्ही आपल्याकडे आपल्याला 7 तारखेला ऑप्शन द्यायचे आहेत, आपल्याकडे 6चा पूर्ण दिवस आहे हे सगळं काम करण्यासाठी, तर सगळ्यांनी काय करायचं आहे, ह्या पद्धतीने आपले ऑप्शन प्रिंट करून त्यावरती आपले कट ऑफ काढून ते कट ऑफ आयडेंटिफाय करून घ्यायचे. ही झाली कॅप राऊंड 2ची यादी कशी बनवायची आणि कशी तयार करून आणायची याबद्दलची माहिती. ओके, सर्वांना विनंती आहे त्यांनी येण्याच्या आधी डिटेल ऑप्शन्स ॲटलिस्ट कोड वाईज त्याचं कोडच्या पुढे कॉलेज लिहून आणायचे, त्यानंतर त्यांचे कट ऑफ लिहून आणायचे. त्यानंतर आपल्याला कळेल की आपल्याला राऊंड 2ची यादी कशाप्रकारे एडिट करायची आहे. सगळ्यांनी ऑफलाईन पद्धतीमध्ये मला ऑफिसला भेटायचे
आणि त्यामध्ये जे ऑनलाईन असेल त्यांना आपण संध्याकाळी एक 9 ते 10 9:30 लेट नाईट 9:30-10 वाजता आपण ऑनलाईन मीटिंग करून त्यांच्या यादी आपण फायनल करून घेऊ. ओके. या प्रकारे आपल्याला कॅप राऊंड 2ची तयारी करायची आहे आणि यादी कशी बनवायची, एडिट कशी करायची ही आपली सगळी माहिती बघितली. ओके. तर इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.